भाजपच्या वरळीमधील मोर्चात नियमांचं उल्लंघन, पोलिसांकडून आयोजकांवरती गुन्हा करण्यात आला दाखल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपने जनआक्रोश मोर्चा काढलेला। मुंबईमधील भाजपच्या मोर्चा दरम्यान झालेल्या ट्रॅफिकवरून महिलेचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती संताप। सदर महिला नको त्या भाषेत बोलत होती, माफी मागितली तरी महिलेचं वर्तन हे चुकीचंच होतं, महाजन यांच्याकडून स्पष्ट। पहिल्यांदाच एका मंत्र्याला महिलेच्या इतक्या शिव्या पडल्या। भाजपच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान महिलेच्या गोंधळानंतर नाना पटोलेंचा मंत्री गिरीश महाजन यांना टोला। भाजपच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त। 1500 रुपये हे बंद झाले, त्यानंतर नारी शक्ती खरी दिसेल। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा निशाणा। पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख केल्यानं केंद्रीय निवडणूक आयोगाची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस। 24 तासात उत्तर देण्याचे खरगेंना देण्यात आले आदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मल्लिकार्जुन खरगेंनी अपशब्द वापरले। राहुल गांधींसोबत राहून खरगेंची भाषा बिघडली आहे। खरगेंनी मोदींचा दहशतवादी उल्लेख केला, त्यानंतर अमित शहा यांचीही टीका। सततच्या पराभवानं मल्लिकार्जुन खरगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय। देशाच्या पंतप्रधानांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो। खरगेंनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। विधान परिषदेसाठी भाजपची वर्षा निवासस्थानी कोअर कमिटीची खलबतं। भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा, इच्छुकांची फिल्डिंग। बैठकीत होणार शिक्कामोर्तब। शरद पवारांचा आशीर्वाद माझ्यासाठी लाख मोलाचे। अस्वस्थ प्रकृतीमुळे मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना। रुग्णालयात दाखल असलेल्या शरद पवारांसाठी सुनेत्रा पवार यांचे खास पोस्ट। एसआयटी चौकशी दरम्यान बंधू अशोक खरातची प्रकृती बिघडली, तर चौकशी दरम्यान छातीत दुखू लागलं। खरातला तात्पुरतं ऑक्सिजन लावण्यात आलं। मळमळ आणि उलट्यांचाही त्रास झाला अशी माहिती। बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 31 मार्चपासून कल्पना खरात फरार। शिर्डी पोलिसांसमोर शोधण्याचा आभार। कारागृहात वाल्मिक कराड गँगची दहशत। संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले, प्रतीक घुलेकडून एका कैद्याला मारहाण। ऑडिओ क्लिप देखील व्हायरल। जेलरच्या बदलीपासून ते जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा या क्लिपमध्ये उल्लेख। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात 11वा आरोपी अटकेत। वनराई पोलिसांकडून 33 वर्षीय महिलेला करण्यात आली अटक। संबंधित महिला ही उल्हासनगरची रहिवाशी। अटकेतील आरोपींकडून महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकल्याची माहिती। कचऱ्याच्या डब्यात लपवलं 6 कोटींचं ड्रग्ज। आरोपी अश्विनी पॉलचा भांडाफोड। पालिका सर्वेच्या नावाखाली टिटवाळ्यामध्ये पोलिसांचं सिक्रेट मिशन। आरोपी महिलेकडून स्वतःची ओळख लपवण्यासाठी बनावट नावाचाही करण्यात आला वापर। बुलढाण्यात लग्न जुळत नाही, त्यामुळे 2 युवकांची गळफास घेत आत्महत्या। संग्रामपूर आणि चिखली तालुक्यातील ही धक्कादायक घटना। दोन्ही प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद। महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसाचे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ याशिवाय मराठवाड्याला देखील पावसाचा येलो अलर्ट। पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्ये गारपीट। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 दिवस तात्पुरती बंद। पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकामासाठी वाहतूक तात्पुरती बंद ठेवणार। उद्या दुपारी 12 ते 3 मुंबईकडे येणारी, तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार। हजारो भक्तांच्या उपस्थितीत केदारनाथ धामचे दरवाजे उघडले। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मंदिरावर पुष्पवृष्टी। 51 क्विंटल फुलांनी मंदिराची भव्य आणि आकर्षक सजावट। केदारनाथ धाम यात्रा सुरू।